उद्धव ठाकरे इतके निराश होऊ नका. परिस्थिती प्रत्येकावर येते, पण जसे वाईट दिवस येतात तसेच चांगले दिवसही येत असतात. म्हणून लगेच निराश होऊन शस्त्र खाली टाकणं हे खऱ्या योद्ध्याचे लक्षण नाही. तर जीवात जीव असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो, तो खरा योद्धा. नमस्कार मित्रांनो, नुकताच उद्धव ठाकरे सेनेचा वर्धापन दिन मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची भूमिका महत्त्वाची होती. राजकीय चिखलफेक करताना अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून एसीमध्ये बसून राजकारण करता येत नाही, अशी टीका विरोधक नेहमी करत आले होते. कोरोना काळात घोटाळा करून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. पण आज मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांना सणसणीत उत्तर दिले. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांनी आमच्या घराण्याचा इतिहास तपासावा, असा घणाघात त्यांनी केला. फडणवीस सरकारलाही त्यांनी डिवचले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना मी कोणत्याही अटीशर्तीशिवाय कर्जमाफी दिली, असे सांगून फडणवीसांची धुलाई केली. आपण फक्त कसे लोकांच्या हिताचे निर्णय घेतले हे सांगताना मी फक्त 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो सांगायचा राहून गेला आहे. कारण प्रबोधनकारापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कुणालाच माहिती नाहीत. माहिती असतीलच कसे, कारण जसा कोरोना आला तसा त्या वेळेला प्लेग आला होता आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय, लागला की गेला. प्लेगच्या रोगामध्ये माणसाला गाठ येते आणि त्या गाठीतच त्याचा मृत्यू होतो. पण अशा वेळी मृतदेह वाहून न्यायला देखील कुणाची तयारी नव्हती, हिंमत नव्हती, कोणी हात लावत नव्हते. पण तेव्हा प्रबोधनकारांचे वडील म्हणजे सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहून नेण्याचं काम केलं आहे. कोणाच्या घराण्याचा असा इतिहास, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना आपल्या बुडाला काय आहे हे पाहण्याचाच सल्ला दिला. आयच्या पिठावर रेघा मारणाऱ्यांनी आपले कर्तृत्व तपासून पहा, असे सांगून त्यांना सणसणीत चपराक आणली आहे. आज सत्तेत असल्याने काही लोकांना चरबी आली आहे, पण मी सत्तेचा लालची नाही. लाचारी पत्करून सत्तेत राहणे मला जमणार नाही. तसे असते तर आजही मी सत्तेत बसलो असतो, असे म्हणून त्यांनी शिंदेंना टोला लगावला. मला सत्तेचा सोच नाही आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय, मी आजपर्यंत तुम्हाला जपलं, तुम्ही मला जपलत, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा आदेश होता. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं तुम्ही माझ्या पश्चात उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा. तसंच मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षणसुद्धा मी कोणत्याही पदावर राहणार नाही. मी स्वाभिमानी आहे. मी स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही आणि म्हणूनच मी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीवर गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही. मला जर का खरंच काही पाहिजे असतं तर आजसुद्धा मी विधान परिषदेमध्ये चिकोदी रावासारखा जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो.
म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. आज शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12 वर्ष मी तुमच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्हीच मला सांगायचं. मी आत्ताच्या आत्ता या पदावरून पाय उतार व्हायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे. माझी अट अशी आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोरांच्या हातात मला जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी कुणीही एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मलासुद्धा त्याचं कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सत्तेची हाव नाही. मी आत्ताच्या आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी इतकं होऊनही मी अजिबात डगमगलो नाही. मी खचणारा नाही. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, पण मी पळणारा नाही. मी पुन्हा पहाडासारखा उभा राहीन. मी जबाबदारी स्वीकारेन, पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी हे करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मी या पदासाठी योग्य नाही, त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे आजही हिंमत हारले नाहीत हेच सिद्ध होतं. पण आपल्यावर होत असलेली टीका त्यांना जिव्हारी लागली आहे. लागू द्या. पण ठाकरे हे खचून जाण्याची वेळ नाही. तुम्ही धीर सोडलात तर चुकीचा संदेश जाईल. खोटे अजून शिजवर होतील. आम्ही तर घालवला, घरी बसवला म्हणतील. म्हणून डगमगून चालणार नाही. उलट अंगावर आल्यास शिंगावर घ्यावं लागेल. तेव्हाच ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे असा संदेश जाईल. आज याचीच गरज आहे.